ओम साईराम. बाबांच्या लीला, त्यांच्या कथा तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचविण्याकरिता खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉन म्हणजेच त्या घंटारूपी चित्राला क्लिक करा. तसेच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा. तुमच्या या एका लाईकने मला अजून साई लीला सर्व साई भक्तांपर्यंत पोहोचविण्यास प्रोत्साहन मिळते. तसेच सर्व साई लीला सर्व भक्तांपर्यंत पोहोचविण्याकरिता खालील दिलेल्या शेअर बटनाला क्लिक करा. ओम साईराम. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये अध्याय 7 मधील कथा भाग 1 याचे पठण केले आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कृपा करून ती ऐकून घ्यावी, तरच कथा भाग 2 समजण्यास मदत होईल. चला तर आपण सुरुवात करू आता अध्याय 7 मधील कथा भाग 2. अनेक जण निष्कपट व स्वस्थ बनले. दुष्ट आत्मा पुन्हा आत्म्यांमध्ये परावर्तित झाले. अनेक जण कुष्ठरोगापासून मुक्त झाले आणि अनेकांना मनोवांछित फळाची प्राप्ती झाली. पंगूंची पंगुता नष्ट झाली. बाबांची कीर्ती दूर दूरपर्यंत पसरली. भिन्न भिन्न स्थानांवरून यात्रेकरूंचे झुंडच्या झुंड शिर्डीत येऊ लागले. बाबा सदैव धुनीजवळ आसन लावत व तिथेच विश्राम करीत असे. बाबा कधी स्नान करीत तर कधी स्नान केल्याशिवायच समाधीमध्ये लीन राहत. बाबा डोक्यावर एक साफा म्हणजे सफेद कपडा, कमरेवर एक धोती व शरीर ढाकण्यासाठी एक अंगरखा धारण करीत असे. प्रारंभापासूनच बाबांची हीच वेशभूषा होती. जीवनकाळाच्या सुरुवातीला बाबा गावात चिकित्सा कार्य पण करीत असे. रोगाचे निदान करून रोग्यास औषधे पण देत असे. बाबांच्या हाताला अपरिमित यश होते. यामुळे कमी कालावधीतच बाबा योग्य चिकित्सक म्हणून विख्यात झाले. इथे केवळ एका घटनेचा उल्लेख होतो, जी जरा विचित्र आहे. एका भक्ताचे डोळे खूप लाल झाले होते. शिर्डीसारख्या गावात डॉक्टर तरी कुठे होते. तेव्हा भक्तगणांनी रोग्याला बाबांसमोर उपस्थित केले. या प्रकाराच्या पीडेत डॉक्टर प्रथमतः लेप, मलम, अंजन, गाईचे दूध, कापूर इत्यादी युक्त औषधींचा उपयोग करतात. पण बाबांचे औषध तर सर्वतः भिन्न होते. बाबांनी बिबा वाटून त्याचे 2 गोळे बनवले. रोग्याच्या डोळ्यात एक एक करून 2 गोळे डोळ्यात भरले व कपड्याची पट्टी बांधून दुसऱ्या दिवशी पट्टी हटवली. वर पाण्याचे थेंब टाकले गेले. सूज कमी झाली होती व नेत्र पहिल्यासारखे निरोगी झाले होते. नेत्र हे शरीराचा अतिशय कोमल अंग आहे, परंतु बाबांच्या औषधीने त्यास काहीच हानी पोहोचली नाही आणि नेत्राची व्याधीसुद्धा दूर झाली. अशा प्रकारे अनेक रोगी निरोगी झाले. ही घटना तर केवळ एक उदाहरण स्वरूप आहे. चला तर आता बाबांच्या योगक्रियांबद्दल जाणून घेऊ. बाबांना समस्त योगिक प्रयोग क्रिया ज्ञात होत्या. त्यातील 2 क्रियांचा येथे फक्त उल्लेख आहे. त्यातील एक म्हणजे धौती क्रिया, म्हणजेच आतडे स्वच्छ करण्याची क्रिया. प्रत्येक तिसऱ्या दिवशी बाबा मशिदीपासून पर्याप्त अंतरावर एका वटवृक्षाखाली जाऊन ही क्रिया करीत असे. एकदा लोकांनी पाहिले की बाबांनी पोटातून आतडे काढून
दोन्ही बाजूंनी स्वच्छ करून त्यास झाडावर सुकत घातले. शिर्डीत ह्या घटनेची पुष्टी करणारे लोक अजूनही जिवंत आहेत. लोकांनी त्या घटनेची परीक्षा पण केली होती. साधारणतः धौतिक्रिया 3.5 फूट रुंद बाय 22.5 फूट लांब ओल्या कपड्याच्या मदतीने केली जाते. ह्यात कपड्यास तोंडावाटे पोटात उतरविले जाते. तसेच त्या कापडास अर्धा तास पोटात ठेवले जाते, जेणेकरून त्याचा फायदा पूर्णपणे होईल. त्यानंतर त्या कापडास बाहेर काढण्यात येते. पण बाबांची धौतिक्रिया ही सर्वतः विचित्र व असाधारण होती. दुसरी क्रिया म्हणजे खंडयोग. एकदा बाबांनी आपल्या शरीराचे अवयव मशिदीच्या भिन्न भिन्न जागी पसरविले. तेवढ्यात एक महाशय मशिदीत आले. बाबांच्या अंगांना अशा प्रकारे इकडे तिकडे पसरलेले पाहून ते खूपच भयभीत झाले. पहिले त्यांना वाटले की ग्रामाधिकारीच जाऊन सूचना द्यावी की कोणीतरी बाबांचा खून करून त्यांचे तुकडे तुकडे केले आहेत. परंतु सूचना देणाराच पहिला पकडला जातो, म्हणून त्यांनी मौन ठेवले. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते मशिदीत गेले तेव्हा बाबा पूर्णतः पूर्ववत नीट समोर स्वस्थ बसले होते. त्यांना बाबांना पाहून खूपच आश्चर्य झाले. त्यांना वाटले, आपण जे काल पाहिले ते स्वप्न तर नव्हे ना? बाबा लहानपणापासूनच यौगिक क्रिया करीत असे आणि बाबांना जी अवस्था प्राप्त झाली होती हे कोणासही ज्ञात नव्हते. चिकित्सेच्या नावाने बाबांनी कधी कोणाकडून एक पैसा पण घेतला नाही. बाबांच्या उत्तम लोकप्रिय गुणांमुळे त्यांची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली. बाबांनी अनेक निर्धन व रोग्यांना स्वास्थ्य प्रदान केले. अशा या प्रसिद्ध डॉक्टरांचे डॉक्टर व दानशूराने कधीच स्वतःच्या स्वास्थ्याची चिंता न करता स्वयं असहनीय वेदना व कष्ट सहन करून दुसऱ्यांची सदैव भलाई केली व त्यांस संकटकाळी सहाय्यता पण केली. ते सदैव परकल्याणार्थ चिंतित असे. अशा प्रकारची एक घटना खाली लिहिली आहे, जी बाबांची सर्व व्यापकता व महानताची द्योतक आहे. सन 1910 रोजी बाबा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर धुनी समीप बसून आग शेकत होते. तसेच सोबतच धुनीत लाकूड टाकत होते. धुनी प्रचंडपणे प्रज्वलित होत होती. काही काळानंतर बाबांनी लाकडे टाकण्याऐवजी आपला हातच धुनीत टाकला व हात वाईट पद्धतीने जळला. माधव व श्री माधवराव देशपांडे यांनी धावत जाऊन बाबांना मागे ओढले. माधवरावांनी बाबांस विचारले, देवा, आपण असे का केले? त्यावर बाबा म्हणाले, येथून काही अंतरावर एक लोहारीन भट्टीचा भाता फुंकत होती. त्याचवेळी तिच्या पतीने तेच बोलावले. त्यात ती तिच्या ओटीत ठेवलेले मूल विसरून पटकन नवऱ्याच्या दिशेने गेली. अभाग्याने बाळ भट्टीत पडले. मी त्या भट्टीत हात घालून बाळास वाचवले. माझा हात जळण्याचे मला काहीच दुःख नाही, परंतु मला आनंद आहे की एका लहान बाळाचे प्राण वाचवले. अशाच प्रकारे बाबांनी कुष्ठरोग्यांची सेवा कशी केली हे जाणून घेऊ. माधवरावांकडून बाबांच्या हात जळण्याचे ऐकून नानासाहेब चांदोरकर लगेच मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर श्री परमानंद समवेत मलमपट्टी, औषधे इत्यादी घेऊन शिर्डीस पोहोचले. चांदोरकरांनी डॉक्टरांना बाबांचा हात तपासण्यास सांगितले व बाबांकडून औषध लावायची अनुमती मागितली.
पण ही प्रार्थना अस्वीकृत झाली. हात जळल्यानंतर एक कुष्ठरोगी भागोजी शिंदे बाबांच्या हाताला सदैव मलमपट्टी बांधत असे. त्यांचे काम होते बाबांच्या हाताला तुपाने मालिश करणे व त्यावर पट्टी बांधणे. जखम लवकर भरण्यासाठी चांदोरकरांनी बाबांना खूप आग्रह केला की डॉक्टरांना हात दाखवून औषधोपचार करूयात. इतकेच काय तर डॉक्टरांनी पण बाबांना अनेकदा प्रार्थना केली, पण बाबा कोणाचंही ऐकले नाहीत व म्हणाले की केवळ अल्लाह हाच माझा डॉक्टर आहे. हाताचे परीक्षण करायला देणार नाही असे बाबांनी सांगितले. डॉक्टर परमानंदांची औषधे शिर्डीच्या वायुमंडळात प्रवेश करू शकली नाही. तरीही डॉक्टर साहेबांचे परमभाग्य होते की ते त्यांना साईबाबांच्या दर्शनाचा लाभ झाला. भागोजी यांचंच फक्त बाबांना हात लावण्याची अनुमती होती. काही दिवसांनंतर जखम भरल्यानंतर लोकांना आनंद झाला, परंतु कोणालाच हे कळले नाही की काही दुःख होते की नाही. पण बाबा प्रतिदिन हाताला तूप चोळून पट्टी बांधून घेत. हा प्रकार बाबांच्या समाधीपर्यंत चालला. श्री साईबाबांसारखा सप्तगुण सिद्ध पुरुषास अशा प्रकारे चिकित्सेची पण काही आवश्यकता नव्हती. परंतु भक्तांच्या प्रेमापोटी भागोजीची ही सेवा बाबांनी निर्विघ्न स्वीकारली. जेव्हा बाबा लेंडीस जात तेव्हा भागोजी बाबांसमवेत जात असे. प्रतिदिन प्रातःकाळ बाबा धुनीजवळ बसत तेव्हा भागोजी तिथे पहिल्यापासूनच उपस्थित असे व आपले कार्य प्रारंभ करीत असे. भागोजींनी मागच्या जन्मी अनेक पापकर्म केले होते. ह्या कारणास्तव ते कुष्ठरोगाने पीडित होते. त्यांची बोटे झडली होती व शरीर पूर्ण भरले होते, ज्यातून दुर्गंधी पण येत असे. अद्यापि बाह्यदृष्टीने ते दुर्भागी प्रतीत होत, पण बाबांचे प्रधान सेवक होण्यात त्यांचे मोठेच भाग्य होते. व तसेच भागोजी सुखी पण होते, कारण त्यांना बाबांच्या सानिध्याचा लाभ तर प्राप्त झाला होता. चला तर आता ऐकू बालक खापर्डे यास प्लेगच्या रोगापासून बाबांनी कसे वाचवले. आता मी बाबांच्या एका अद्भुत लीलेचे वर्णन करेन. श्रीमती खापर्डे ज्या अमरावतीच्या दादासाहेब खापर्डेंच्या पत्नी होत्या, ज्या आपल्या छोट्या मुलासमवेत काही दिवसापासून शिर्डीत होत्या. त्यांचा पुत्र प्लेगच्या रोगाने पीडित होता व काखेत गाठ पण आली होती. खापर्डे खूप भयभीत झाले होते व ते अमरावतीस परत जाण्याचा विचार करू लागले. संध्याकाळी बाबा जेव्हा वायुसेवनासाठी वाड्याच्या जवळून जात होते तेव्हा खापर्डेंनी बाबांकडे अमरावतीस परत जाण्यासाठी परवानगी मागितली. तसेच बाबांना सांगितले की माझा मुलगा प्लेगने ग्रस्त झाला आहे, अतः मी आता घरी जाऊ इच्छितो. त्यांच्याकडे पाहून बाबा म्हणाले, आकाशात खूप ढग साचले आहेत. ढग जाताच आकाश पूर्वीप्रमाणे निर्मळ होईल. असे म्हणत बाबांनी कमरेपर्यंत कफनी वर उचलली व तेथील 4 लोकांना दाखवले की बघा, अंड्याच्या आकाराचे 4 गाठी माझ्या पायावर आल्या आहेत. भक्तांसाठी मला किती सहन करावे लागते. भक्तांचे कष्ट हे माझेच कष्ट आहेत. हे बघताच लोकांना विश्वास झाला की भक्तांसाठी संतांचे मन हे किती मोठे, कोमल तसेच मऊ असते. बाबा भक्तांवर खूप प्रेम करत असे. भक्तांना आपले जवळचे नातेवाईक समजत. चला तर आता पाहू की बाबांचे पंढरपूर गमन व निवास कसा होता. बाबा भक्तांवर किती प्रेम करत
व कशाप्रकारे भक्तांच्या समस्त इच्छा तसेच समस्यांना बाबा जाणून घेत असे, ह्याचे वर्णन करून मी हा अध्याय समाप्त करेन. नानासाहेब चांदोरकर बाबांचे परमभक्त होते. ते खानदेशचे नंदुरबारचे मामलतदार होते. त्यांची बदली पंढरपुरात झाली व श्री साईबाबांची भक्ती त्यांना फलदायी झाली. कारण पंढरपूर म्हणजेच ज्यास पृथ्वीचे वैकुंठ म्हणून समजले जाते, तिथे राहण्याचे सौभाग्य त्यांस प्राप्त झाले. नानासाहेबांना लवकरच कार्यभार सांभाळायचा होता. त्यामुळे कोणासही न कळवता न पत्रव्यवहार करता नानासाहेब शिर्डीस आले. नानासाहेब येण्याचे कोणासही माहीत नव्हते. परंतु बाबांपासून काय लपले होते? बाबा सर्वज्ञानी होते. जसे नानासाहेब नेमगावी पोचले तसे अप्पासाहेब, काशीनाथ यांसमवेत बाबा वार्तालाप करीत होते. इतक्यात मशिदीत स्तब्धता पसरली. बाबांनी अचानक सांगितले की आपण चौघे मिळून भजन करू. पंढरपूरचे द्वार खुल्ले आहेत. हे भजन प्रेमपूर्वक गाऊ. पंढरपूरला जायाचे मज जायाचे, तिथेच मजला रायाचे मजला रायाचे, घर ते माझ्या रायाचे रायाचे. याचाच अर्थ मला तिकडेच राहायचे आहे. ते माझ्या स्वामींचे घर आहे. बाबा हे बोल बोलत होते व भक्तगण त्यास आळवत जात होते. इतक्यात नानासाहेबांनी कुटुंबासमवेत शिर्डीस येऊन बाबांना प्रणाम केला. त्यांनी बाबांना पंढरपुरास यायची व निवास करायची प्रार्थना केली. पण वाचक हो, या प्रार्थनेची आवश्यकताच तरी कुठे होती? त्यात भक्तगणांनी नानासाहेबांस सांगितले की बाबा पंढरपुरास निवासाच्या भावातच होते. हे ऐकून नानासाहेब द्रवित होऊन खाली पडले व बाबांचे आशीर्वाद व उधी घेऊन पंढरपुरास परतले. बाबांच्या कथा अनंत आहेत. जसे मानव जन्माचे महत्त्व, बाबांचे भिक्षावृत्तीवर निर्वाह, बायजाबाईची कथा या अन्य विषयावर आपण पुढील अध्यायात बोलू. श्री सद्गुरू साईनाथ पर्णमस्तु. शुभम भवतु. अध्याय 7 समाप्त. अशाच प्रकारे मी प्रत्येक गुरुवारी तुमच्यासाठी बाबांच्या लीला घेऊन येईन. तसेच तुम्ही ह्या लीलांचे मनःपूर्वक श्रवण करा, ही माझी तुमच्याकडे नम्र विनंती आहे. त्याने तुमचेच भले होणार आहे. त्याने तुम्हाला सुखशांती तर मिळेलच, पण तुमच्या मनातील सर्व इच्छा साई कृपेने पूर्ण होतील. धन्यवाद.